नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोणत्याही एका जिल्ह्याचं किंवा राज्याचं जर तिथलं सामाजिक वर्तन किंवा सामाजिक लाईफस्टाईल तपासायची असेल, त्याचे निकष बघायचे असतील, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्या जिल्ह्यातील किंवा त्या राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी आहे. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की कोल्हापूरचा बिहार होऊ देणार नाही किंवा अमुक अमुक एका भूप्रदेशाचा बिहार झालेला आम्हाला चालणार नाही. म्हणजे काय तर कधी काही बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ठीक नसावी, मी त्याच्याबद्दल अधिकारवाणीनं बोलत नाही आहे, पण हा एक प्रकारे वाक्प्रचार तयार झाला. म्हणजे त्यातून आपल्या लक्षात आलं असेल की कायदा सुव्यवस्था आणखीन सामाजिक शांतता ही अत्यंत महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही स्थानावरती असलात तरी तुम्हाला सामाजिक स्वास्थ्य अतिशय महत्त्वाचं असतं आणि सामाजिक स्वास्थ्य किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अर्थातच पोलीस दलावरती असते. गेल्या काही वर्षामध्ये पोलीस दलावरच्या कामांचा ताण वाढत चालला आहे. एकीकडे मनुष्यबळाची कमतरता हा कायमचा प्रश्न आहेच, पण त्याच वेळेला दुसरीकडं वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं, मोर्चे, राजकीय बंदोबस्त आणि त्याच्या बरोबरीनं गुन्ह्यांचा तपास अशा सर्व आघाड्यांवरती पोलीस दलाला काम करावं लागतं. 3 ते 4 महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून निलोत्पल सर यांनी पदभार स्वीकारला आणि आता मला असं वाटतं की त्यांना कोल्हापूर शहराची चांगली ओळख झालेली आहे. आज मला असं वाटलं की आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर पोलीस दलाची भूमिका, त्यांची तयारी आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसिंग कशा पद्धतीनं सुरू आहे या विषयावरती मला जाणून घ्यायचं आहे आणि संवाद साधायचा आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय निलोत्पल सर. स्वागत आहे सर आपलं. थँक्यू. आता जसं म्हटलं त्यानुसार तुम्हाला आता कोल्हापूरचा साधारणपणे अंदाज आलेला आहे, आवाका आलेला आहे. तुम्ही जेव्हा इथला चार्ज घेतलात कोल्हापूरचा, त्यावेळेला तुम्ही असं काही विचार केलेला होतात का की प्रामुख्यानं या गोष्टीवरती माझं प्राधान्य असेल, आणि आत्ता 3-4 महिन्याच्या अनुभवानंतर तुम्हाला काय वाटते, तुमचा प्राधान्यक्रम आहे तो योग्य आहे का तो बदलावा लागतोय? नाही, जेव्हा मी चार्ज घेतलं होतं तर माझे वरिष्ठने चार्ज हँडिंग ओव्हरमध्ये जे काही गोष्टी सांगितले होते त्या अनुषंगाने आम्ही आमचे निकष ठरवले होते. बेसिकली पोलीसचे काम जे आहे फर्स्ट अँड फॉरमोस्ट ते मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर आहे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना 24 तास सजग राहणे आवश्यक आहे. मागच्या 3 महिन्यामध्ये बरेच मोठे बंदोबस्त झाले, VVIPsचे मोठे व्हिजिट झाले, माननीय केंद्रीय गृहमंत्री साहेबांचे व्हिजिट झाले, मुख्यमंत्री साहेबांचे व्हिजिट झाले. तर लॉ अँड ऑर्डर फ्रंटवर मागच्या 3 महिन्यामध्ये खूप चांगले काम कोल्हापूर पोलिसने केलं आहे. आणि सुरुवातमध्ये जे मी निकष ठरवले होते की गुन्हेगारीवर नियंत्रण, संघटित अगर काही गुन्हेगारी आहे त्यांच्यावर नियंत्रण, ट्रॅफिकचे जे समस्या आहे सिटीचे त्यांच्यावर काय करता येईल आणि ओव्हरऑल सिटीजन सेंट्रिक पोलिसिंग कसे करता येईल या आमचे धोरण होते. आता पण 3 महिन्यानंतर जे आम्ही कोल्हापूरचे आमचे असेसमेंट आहे तर मला वाटते की त्यामध्ये एक प्रकरण ज्यावर थोडं लक्ष देणे गरजेचे आहे ते आहे गर्भलिंग निदान, ज्यांचे एक मोठा रॅकेट आम्हाला सापडले आणि यांच्यावर चांगली कारवाई आमचे LCB आणि करवीर पोलीस स्टेशनने केलं आहे. तर आमचे निकष पुढे पण कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीवर वचक ठेवणे, नियंत्रण ठेवणे आणि आम जनतांना कसे न्याय देता येईल हेच राहणार आहे. यामध्ये इतर जे थोडे लक्ष देण्यासारखे जे इश्यूज आहे त्यामध्ये अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई आणखी वाढवता येईल. नशामुक्त कोल्हापूर अभियान माननीय पालकमंत्री महोदयांनी सुरू केले होते. राज्यस्तरावर आणि देश स्तरावर ते मोहीम सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करणे आणि गर्भलिंग निदानबद्दल आणखी काही कारवाई करता येईल हे 2 मी ॲड केलेलं आहे. सर, काही वर्षापूर्वी मला आठवते आम्ही बातमी पण दिलेली होती की एकूणच महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्यासाठी असं एक पॉलिसी डिसिजन झाला होता की ज्याच्यामध्ये बंदोबस्त करण्यासाठी एक वेगळं युनिट आणि तुमचं इन्व्हेस्टिगेशन जे काय आहे त्याच्यासाठी एक वेगळं युनिट, अशा पद्धतीनं खरोखर काम चालते का? कारण तुम्ही जसं आत्ता म्हटलात की कोणताही VIP दौरा आल्यानंतर पोलिसांचं संपूर्ण फोकस किंवा संपूर्ण काम हा त्या VIP बंदोबस्त दौऱ्यासाठीच लागतो. मग अशा वेळेला तुमची जी मूळ तुमचं जे कर्तव्य आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत नाही? दुर्लक्ष म्हणणे योग्य होणार नाही. अशी एक 12 वर्षापूर्वीचे माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाचे एक परिपत्रक आहे ज्यामध्ये आमचे क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटला लॉ अँड ऑर्डर हँडलिंग युनिटचे सेपरेट केलं आहे आणि ते पण फक्त सत्र न्यायालयाचे जे गंभीर गुन्हे आहे
त्यांच्यासाठी वेगळी तपास यंत्रणाचे कार्यान्वित करण्याबद्दल ते स्टँडिंग ऑर्डर आहे. त्या अनुषंगाने आमची सेशन्स कमिटी गुन्ह्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. परंतु मेजर वर्कलोड ऑफ क्राईम जे जिल्ह्यामध्ये आहे किंवा राज्यामध्ये आहे ते इतर गुन्ह्याचे जास्त आहे. चोरी, मोटरसायकल चोरी, इतर ॲक्सिडेंट रिलेटेड गुन्हे आणि इतर गुन्हे जे आहे तर त्यांचेवर दुर्लक्ष येऊन VIP बंदोबस्तमध्ये कोणतेही जिल्ह्याचे पोलीस काम करत आहे हे म्हणणे योग्य नाही आहे. परंतु जेव्हा VIP बंदोबस्त असतात तर आमच्या लोकांवर ॲडिशनल लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्सची बरेचसे धरणे, मोर्चे, आंदोलनाचे आव्हान असते आणि VIP सिक्युरिटी एक खूप महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहे. बरेचसे पूर्वीमध्ये इन्सिडेंट झालेला आहे की VIP मुवमेंटमध्ये काही सिक्युरिटीमध्ये चूक झाली आणि मोठी घटना घडली आहे. तर अशी घटना होऊ नये यासाठी आम्ही इलॅबोरेट डिप्लॉयमेंट करत आहे आणि आतापर्यंत जे VIP व्हिजिट्स झाले आहे मागचे 3-4 महिन्यामध्ये ते फ्लॉलेस झालेलं आहे या म्हणण्यामध्ये हरकत नाही. परंतु या VIP व्हिजिटमुळे तपासवर दुर्लक्ष झालेलं आहे असे पण झालेलं नाही आहे. आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे जे पोलीस अधीक्षक म्हणून येऊन गेले ते सुरुवातीला प्रेस कॉन्फरन्स घेतात. त्यावेळी ते सांगतात की जिल्ह्यामध्ये एकही अवैध धंदा चालू देणार नाही, 2 नंबरचा धंदा चालू देणार नाही. तसा काही जणांनी प्रयत्न केला. आजही त्यामधली नावं आहेत, म्हणजे आमचे शिवप्रताप सिंग यादव असतील किंवा अगदी मनोज कुमार शर्मा सर असतील किंवा अगदी अभिनव देशमुख साहेब असतील. या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगिरी केली आणि आजही त्यांचं नाव काढतात. पण आज आत्ता आपण सध्या जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये आत्ता अजूनही अनेक असे 2 नंबरचे धंदे सुरू आहेत असं बोललं जातं. विशेषतः आपल्याकडे अजूनही मटका सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जो मगाशी तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे कधी नव्हे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री वाढत चाललेली आहे, अंमली पदार्थांची तस्करी वाढत चाललेली आहे. या दोन्ही गोष्टीला पायबंद घालण्यासाठी काय नेमकं करताय आपण? आमचे अवैध धंदे विरुद्ध माझी पण धोरण एकदम सरळ आहे की अवैध धंद्याचे कोणतेही स्कोप कोल्हापूर पोलीसमध्ये राहणार नाही. यामध्ये कोणतेही दोमत नाही आहे. अवैध धंद्यावर आम्ही खूप चांगली कारवाई पण केलेली आहे. 2200पेक्षा जास्त दारूबंदीचे गुन्हे आम्ही दाखल केले आहे. आता नुकतेच 3 दिवसापूर्वी 1,75,00,000 रुपयाचे गोवाचे बनावटी दारू पण आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही जप्त केले. जवळपास 2 कोटी रुपयाचे मुद्देमाल पण जप्त केले आहे. ओव्हरऑल 7 महिन्यामध्ये 5 कोटीचे दारूचे मुद्देमाल जप्त केले आहे. जुगारवन पर जे मटका आहे त्यांच्यावर पण खूप प्रभावी कारवाई झाली. जवळपास 3 कोटी रुपयाचे मुद्देमाल त्यामध्ये पण जप्त झालेला आहे. आणि असे जे ठराविक गुन्हेगार आहेत त्यांच्याविरुद्ध MPDA कायद्यामध्ये पण काही प्रस्ताव आम्ही पाठवले होते. त्यांच्यावर निर्णय सध्या प्रलंबित आहे. आणि हे जे नवीन जे चॅलेंज मी पण सांगितले की ड्रग्स एक नवीन चॅलेंज आहे जिल्ह्यामध्ये, त्यांच्यावर पण आम्ही आतापर्यंत मोठी कारवाई केली आहे. मागचे 2 दिवसापूर्वी शिवाजीनगरमध्ये 2.5 किलो गांजा पकडले आहे. बरेचसे कन्झम्पशनची कारवाई झाली आहे. परंतु काही मोठा ड्रग कार्टेल कोल्हापूरमध्ये सध्या सुरू आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. बाहेरून जे ड्रग्स येण्याचे प्रमाण आहे, कोल्हापूरचे रोड्सला ट्रान्झिट कॉरिडोरसारखे यूज करत आहे, त्यांच्यावर आमचे लक्ष आहे. आणि जे आता नवीन छोटे टपरीवर गांजा विकण्याचे प्रमाण आहे त्यांच्यावर पण आमची कारवाई सुरू आहे. आता मी तोच मुद्दा मांडणार होतो की कोल्हापूर शहरातल्या, मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय, की अनेक कॉलेजेसच्या बाहेर खुलेआमपणानं गांजा विकला जातोय किंवा आता ते नवीन वेगळ्या पद्धतीचे जे काही ड्रग्ज आले आहेत, त्या गोळ्या आलेल्या आहेत, त्या मिळत आहेत. मग याच्याबद्दल मुलांना माहिती असतं, सर्वसामान्य लोकांना माहिती असतं, पत्रकारांना माहिती असतं, पोलिसांना का कळत नाही? पोलिसांनी यांच्यावर पण कारवाई केलेलं आहे. आणि जे 100 मीटरच्या आतमध्ये कोणतेही टपरीचे हे व्हायला नको यासाठी आता एक नशामुक्त कोल्हापूर अभियान सुरू केलेलं आहे जे जिल्हा पातळीवर, ज्यामध्ये सर्व स्टेक होल्डर्स राईट फ्रॉम पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत, नशामुक्त गाव, नशामुक्त वार्ड, नशामुक्त कॉलेज, नशामुक्त शाळा, हे सर्व धोरण आता त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. आणि मी परत सांगतो की ड्रग्स विरुद्ध कोल्हापूर पोलीसचे ते धोरण एकदम सरळ आहे की ड्रग्सचे कोणतेही प्लेस सोसायटीमध्ये नाही आहे. हे सोसायटी सेंट्रिक एक प्रॉब्लेम झालेला आहे. आणि यामध्ये ऑल स्टेक होल्डर्सचे अगर कन्सर्टेड एफर्ट दिसले आणि झाले तर यामध्ये चांगला परिणाम पुढचे काही कालावधीमध्ये दिसणार आहे. आता ड्रगच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं प्रबोधन हा एक सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे.
पण जे सातत्यानं अशा पद्धतीच्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतलेले आहेत अशांच्याबद्दल तुमचं धोरण काय असणार आहे? म्हणजे मला मुळात बेसिकली तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, कोणत्या प्रकारच्या पोलिसिंगवर तुमचा विश्वास आहे? म्हणजे एखाद्या माणसाला सातत्यानं प्रबोधन करून त्याच्यामध्ये मतपरिवर्तन होईल आणि तो वाल्याचा वाल्मिकी होईल याच्यावरती विश्वास आहे, की दंडे की भाषा ह्याच्यावरती विश्वास आहे? दोन्हीचे वेगवेगळा इफेक्ट आहे. प्रबोधनचे पण एक वेगळा इफेक्ट आहे की जे फेन्स सिटर्स आहे, ज्यांना ॲक्च्युअलमध्ये कळत नाही की ते काय करतात, तर त्यांच्यावर प्रबोधनचे इफेक्ट होणार आहे असे मला वाटत आहे. परंतु ज्यांचेवर कायद्याचे जास्त फरक दिसत नाही किंवा जे रिपीट ऑफेंडर्स आहे त्यांचेवर दंडेची भाषा काम करणार अशी माझी धोरण आहे. आणि कायद्यामध्ये भरपूर प्रावधान आहे. आता NDPSमध्ये पिट NDPS नावाचे एक प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शनचे सेक्शन आहे. तर त्यांचे पण प्रभावी अंमलबजावणी करताना सराईत जे गुन्हेगार आहे NDPSचे, ज्यांच्यावर जास्त गुन्हे दाखल आहे, यांच्यावर पिट NDPS अंतर्गत पण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करण्याची काही प्रस्ताव कोल्हापूर पोलीस हातात घेणार आहे. पण मग मोकासारखी कारवाई असेल किंवा तुम्ही आत्ता जसं म्हटलात की अशा पद्धतीनं संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षामध्ये आक्रमक भूमिका पोलीस दलानं घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही. म्हणजे सॉरी टू से, पण मला स्वतःला असं वाटतं की पोलिसांची भीती असली पाहिजे, पण ती गुन्हेगारांवरती, सर्वसामान्य शांतताप्रिय समाजावरती नाही, पण ती गुन्हेगारांना ती पोलिसांची जरब राहिलेली नाही आहे का? म्हणजे इचलकरंजीमधला क्राईम रेट आपण बघितला किंवा कोल्हापूरमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं खुनांचे गेल्या 3-4 महिन्यामधील एकूण जर आपण संख्या बघितली तर थोडीशी पोलिसांची जरब कमी होती असं वाटत नाही? ओव्हरऑल अगर क्राईमचे आपण ॲनालिसिस केले तर मागच्या वर्षी तुलनामध्ये बरेचसे हेडमध्ये क्राईममध्ये खूप घट झालेला आहे. चोरीमध्ये जवळपास 100ने घट झालेला आहे. घरफोडीमध्ये जवळपास 70ने घट झालेला आहे. खून आणि खुनाचे प्रयत्न ऑलमोस्ट मागचे वर्ष ज्या होता त्याच रेटने ते ऑलमोस्ट सिमिलर आहे. खून आणि खुनाचे प्रयत्न, पोलिसांची वचक राहिले नाही असे म्हणणं योग्य होणार नाही. आता आम्ही मागचे 7 दिवसापूर्वी एक टोलीवर मोक्याची कारवाई करण्यात आली. बरेचसे असे संघटित टोली जे आहे ज्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे आहे आणि संघटित टोलीसारखे वागत आहे असेवर आमचे मोक्काचे प्रस्ताव बनवण्याची कारवाई सुरू आहे. पुढचे 1-1.5 महिन्यामध्ये असे बरेचसे टोलीवर मोक्का, मला विश्वास आहे की ते परवानगी योग्य ते रँकवर आम्हाला भेटणार आहे. आणि असे जे पण सराईत गुन्हेगार आहे त्यांच्यावर स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह आणि इफेक्टिव्ह ॲक्शन पुढचे 2 महिन्यामध्ये होतं दिसणार आहे आपल्याला, हे असं मी आपल्याला खात्रीशीर सांगू शकतो. तुम्ही असं याच इतक्या खात्रीपूर्वक सांगू शकता का की कोल्हापूर जिल्ह्यात एकही अवैध धंदा पुढच्या काही दिवसामध्ये सुरू झालेला दिसणार नाही? अवैध धंदेबद्दल आमची धोरण, मी परत सांगतो, अवैध धंदेबद्दल आमची धोरण एकदम स्ट्रिक्ट आहे. देर इज नो और 0 टॉलरन्स टू इलिसिट ॲक्टिव्हिटी जेव्हापर्यंत आम्ही आहे. परंतु अवैध धंदेमध्ये काय आहे की ते एक डिमांड अँड सप्लायचे हे नेटवर्क असतात. किती स्ट्रॉंग कारवाई आम्ही केले तर ते शून्य होणार. ते आमचे एफर्ट्स टू मेक इट ॲज मिनिमम ॲज पॉसिबल ते कंटिन्यू राहणार आहे. शून्य होण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. परंतु आमचे धोरण ते फर्म राहणार आहे. त्यांच्यामध्ये कोणतेही बदल नाही होणार, हे मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो. तुमची इच्छाशक्ती खूप चांगली असेल आहे, पण कॅप्टनच्या बरोबरीनं सगळा बाकीचा स्टाफही तसाच पाहिजे, टीमवर्क आहे करंट आहे. सो तुम्ही आता जेव्हा कोल्हापूरमध्ये आलेला आहात, आता गेले 3-4 महिने काम करता आहात, तुम्हाला काय वाटते इथले जे सगळे बाकीचे तुमचे सहकारी आहेत, तुमचं जे काही स्टाफ आहे, यांच्यामध्ये पण ती पॉझिटिव्हिटी किंवा मला हे कोल्हापूर पूर्णपणे शुद्ध ठेवायचे ही भावना आहे का? काय झालं की सगळीकडेच आपल्याकडे भ्रष्टाचार आणखीन लाचखोरी ही काही संपत नाही आहे. कोल्हापूर पोलीस दलामध्ये सुद्धा दुर्दैवानं अशी काही उदाहरणं मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला काही महिन्यांमध्ये सापडलेली होती. तुम्ही आता जेव्हा चार्ज घेतलात त्याच्यानंतर तुमच्या स्टाफला मोटिवेट करण्यासाठी आणि चुकीचं गोष्ट जर सुरू असेल तर त्याच्याबद्दल अजिबात त्याची गय केली जाणार नाही अशा अर्थानं तुम्ही काही सूचना दिलेल्या आहेत? हे क्लिअर मेसेज माझी पहिली क्राईम मीटिंग जे 2 मे 2026 रोजी आम्ही घेतले होते, ते 7 दिवसानंतर त्यामध्ये आम्ही क्लिअर मेसेज दिला आहे. तारीख लक्षात आहे ते की कोणतेही इलिसिट ॲक्टिव्हिटी या कोणतेही मालाफाईड इंटेन्शनने केलेलं कृत्य यांचे कोणतेही स्कोप नाही, त्यांचे गय केले जाणार नाही, स्पष्ट सूचना दिल्या आहे.
आणि पोलिसला जे सपोर्ट जेव्हा त्यांचे बोनाफाईड ॲक्शन क्वेश्चनमध्ये असतात, कटघरेमध्ये असतात, त्यांना जे मोरल सपोर्ट किंवा ऑर्गनायझेशनचे सपोर्टची गरज आहे, त्याबद्दल पण त्यांना अशी सूचना दिली आहे की बोनाफाईड ॲक्शनमध्ये काही कारवाई होण्याची शक्यता झाली तर ॲज ए घटक प्रमुख पूर्णपणे त्यांच्या पाठीशी मी राहणार आहे, ही पण सूचना दिली आहे. मला आजची 3 महिन्यानंतर जे क्राईम मीटिंग घेतले त्यामध्ये मध्ये काळात आम्ही काही प्रभारीचे पण चेंजेस केलेले आहे, ज्यांचे परफॉर्मन्स त्या सॅटिस्फॅक्टरी लेवलचे नाही होते त्यांना चेंज केलेलं आहे. तर आजची क्राईम मीटिंगमध्ये मला असं दिसलं की एक पॉझिटिव्ह सेन्स आणि पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट कोल्हापूर पोलीसमध्ये सध्या दिसत आहे. आणि मला विश्वास आहे की 6 महिन्यानंतरचे टेन्युअर झाल्यानंतर ओव्हरऑल पोलिसिंगमध्ये काही चेंजेस जे तुम्हाला इफेक्ट ग्राउंडवर करायचे ते ट्रिकल डाऊन होण्यामध्ये काही वेळ लागतं, तर ते ट्रिकल डाऊन होणे सुरू झालेलं आहे असे म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे. आणि पुढचे 6 महिने मतलब पुढचे 3 महिन्यामध्ये 3 महिने गेलेलं आहे, पुढचे 6 महिन्यामध्ये ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह पोलिसिंगचे धोरण प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसणार. कोल्हापूर पोलीस दलाचा कन्व्हिक्शन रेट सांग काय आहे? कन्व्हिक्शन रेट सध्या आमचे सेशन्सची जे कन्व्हिक्शन रेट आहे ते थोडे कमी आहे, 12% कन्व्हिक्शन रेट आहे. JMFCचे जे कन्व्हिक्शन रेट आहे ते 30% आहे. ते माझी धोरण आहे की JMFCचे कन्व्हिक्शन रेट आम्ही 40-45% पर्यंत घेऊ जाऊ शकतो. सेशन्सचे कन्व्हिक्शन रेट आम्ही 30-35% पर्यंत घेऊ जाऊ शकतो. सेशन्सचे कन्व्हिक्शन रेट कमी होण्यामध्ये आता जे प्रमाण दिसत आहे, आम्ही जे बरेचसे विनयभंग किंवा क्राईम अगेन्स्ट वुमेनचे तक्रार देत आहे, त्यामध्ये बरेचसे लॉ असे आहे की 16 वर्षाची मुलगीने लग्न केले आहे, त्यांचे नंतर त्यांच्यावर एज नसल्यामुळे त्यांच्या विरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. आणि 3-4 वर्षानंतर जेव्हा ट्रायलवर येत आहे तर दोन्ही आरोपी त्यांचे पती आहे किंवा नातेवाईक आहे किंवा हे आहे, तर ते कॉम्प्रोमाइज होऊन साक्षीदार फितूर होतात. तर मोस्ट ऑफ द आमचे जे ॲक्विटल्स होत आहे सेशन्स कमिट केसेसमध्ये, त्यामध्ये समझौताचे प्रमाण खूप जास्त आहे. हे म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की ॲक्विटलचे जवळपास 75% केसेस दोन्ही पार्टीजमध्ये समझौता होऊन, आता 2 दिवसापूर्वी लक्ष्मीपुरीचे क्रॉस अटेम्प्ट टू मर्डरचे गुन्ह्यामध्ये दोन्ही पार्टीजने कोर्टाचे बाहेर समझौता केले आणि त्यामध्ये दोन्ही गुन्ह्याचे ॲक्विटल झाले आहे. तर कन्व्हिक्शन सिक्युअर करण्यामध्ये पोलीसचे हे प्रमुखताने अडचण आहे की नंतर फिर्यादी फितूर होतात किंवा अगर मुलगाने वडीलची हत्या केली आहे तर त्यामध्ये प्रमुख साक्षीदार त्यांची आई आहे, ते नंतर 3-4 वर्षानंतर फितूर होतात. तर यामध्ये ॲक्विटल होण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु इतर जे कंटेस्टेड केसेस आहेत ज्यामध्ये फिर्यादी किंवा इतर आमचे साक्षीदार स्टिकअप असतात, त्यामध्ये कन्व्हिक्शन घेण्यासाठी आमचे पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे. सर, कोल्हापूरमध्ये जसं मी म्हटलं की काही महिन्यांमध्ये खुनाच्या घटना वाढल्या, त्याचबरोबरीनं गेल्या 2-3 वर्षामध्ये दररोज एक तरी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार कुठेतरी नोंद होती आहे जिल्ह्यामध्ये. हायेस्ट आता मला असं वाटते की गुन्हे नोंद होत आहेत ते दुचाकी चोरीचे. त्याच्याबद्दल आता काय तुम्ही ॲक्शन घेणार आहात? आणि त्यासोबत पुन्हा एक अशी संघटित गुन्हेगारी त्यातही तयार व्हायला लागलेली आहे. आतापर्यंत मोटरसायकल चोरीमध्ये कोणीही संघटित गुन्हेगार टोली कोल्हापूरमध्ये सक्रिय आहे ते प्रथमदर्शनी दिसून आले नाही. सर्व लोन वुल्फसारखे, आता जुने राजवाडाने 6 मोटरसायकल रिकवर करली, त्यामध्ये पण एक आरोपी होतं, ते फक्त दारूचे व्यसनमुळे ते आरोपी बाईक चोरी करत होतं आणि 5-10 हजार रुपयामध्ये ते बाईक विकत होतं. त्याच्या पुढे जाऊन गंभीर बाब अशी आहे की चांगल्या घरातली मुलं सुद्धा केवळ चैनीसाठी म्हणून आता दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात हे पण निदर्शनास आलं आहे. तर त्यामध्ये संघटित गुन्हेगार टोली मोटरसायकल चोरी किंवा कार चोरी करत आहे हे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. मोटरसायकल चोरी वाढण्याचे प्रमाण फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात वाढलेलं आहे. पण सर, मी आता असं म्हटलं की त्याच्यासाठी की इथनं गाड्या विकायच्या आणि त्या शेजारच्या जिल्ह्यात किंवा शेजारच्या राज्यात नेऊन विकायचा, अशी एक चेन तयार झालेली आहे. याला संघटित म्हणता येणार नाही का? त्यामध्ये अगर ठराविक ते एक पॅटर्न ऑफ क्राईम आहे. अच्छा. ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेटसाठी तेच टोली वेगवेगळा दुचाकी चोरी सतत निरंतर करत असतात, तर ते ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटच्या डेफिनेशनमध्ये बसत आहे. तर ते पॅटर्न असे दिसत आहे की या जिल्ह्याचे मोटरसायकल चोरी करून शेजारीच्या जिल्ह्यामध्ये किंवा शेजारीच्या राज्यामध्ये विकण्याचे प्रमाण दिसत आहे. आमचे डिटेक्शन पर्सेंटेज पण मोटरसायकल थेफ्टमध्ये जवळपास 30% आहे. तर ते स्टेट ॲव्हरेजपेक्षा ऑलमोस्ट सिमिलर आहे किंवा जास्त आहे. इतर राज्यामध्ये मोटरसायकल चोरीचे डिटेक्शनचे प्रमाण खूप कमी आहे.
तर आणखी यामध्ये आम्ही बरेचसे मॅटरमध्ये राजवाडामध्ये त्यांचे पूर्ण क्राईम हॉटस्पॉटचे मॅपिंग पण केले, तिथे बंदोबस्त पण वाढवले अच्छा. आणि त्यामुळे राजवाडासारखे पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण खूप कमी झालं आहे. काही आम्ही डमी ट्रॅप्स पण लावले, त्यामुळे आम्हाला त्यामध्ये सक्सेस पण भेटलं आहे. एक एरिया जिथे कोल्हापूर पोलीसला मोटरसायकल चोरीचे प्रमाण कमी करण्यामध्ये थोडं चॅलेंज होत आहे, ते आहे लॅक ऑफ CCTV कॅमेरेज. आजचे दिवस फक्त पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये 160 कॅमेरेज कार्यान्वित आहे, जे 10 वर्षपूर्वीचे आहे. आता आम्ही सेफ सिटीसाठी एक प्रपोजल तयार करत आहे, ज्यामध्ये आमची असेसमेंट आहे की कोल्हापूर शहर नगरपालिका हद्दी आणि लगत जे मोठे गाव आहे त्या हद्दी मिळून जवळपास 1000 CCTV कॅमेरेजची गरज कोल्हापूर शहराला आहे, जे आमचे गुन्ह्याचे डिटेक्शन वाढवण्यामध्ये आम्हाला खूप मदत होणार आहे. पण मग मला असं वाटते की या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण असं आवाहन करायला हरकत नाही की प्रत्येक मंडळानं त्यांच्या एरियामध्ये किमान 1 किंवा 2 CCTV कॅमेरे जर लावले तर ते त्या भागाच्या सुरक्षेसाठी, तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कोल्हापूर पोलीस दलाच्या मदतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. ते आज मी सर्व ठाणेदारला अशीच सूचना दिली आहे की प्रत्येक मंडलला CCTV कॅमेरेजचे आजचे टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशनमध्ये जास्त खर्च नाही आहे. हो. DVRचे पण गरज नाही आहे. मेमरी कार्डवर ते स्टोअर होतात, ओव्हरराईट होतात. 5-5 हजार रुपयामध्ये CCTV कॅमेरे भेटतात. तर आज आम्ही सर्व ठाणेदारला ही सूचना दिली आहे की प्रत्येक मंडलला कमीत कमी 1 किंवा 2 CCTV कॅमेरे त्यांचे मंडलचे समोर लावायला पाहिजे. त्यांचे 2 फायदा होणार आहे. एक तर बाप्पाची मूर्तीची सुरक्षाबद्दल रात्री जेव्हा त्यांचे व्हॉलंटियर्स नसतात किंवा इतर गोष्टी घडत असतात तर त्यामध्ये त्यांची सुरक्षाबद्दल कोणतीही शंका होणार नाही. दुसरं, महिलांचे छेडखानी किंवा इतर गुन्ह्यावर वचक ठेवण्यामध्ये हे होणार आहे आणि गर्दीवर नियंत्रण करण्यामध्ये पण त्यांचे खूप फायदा होणार आहे. मी तर म्हणतोय सर की केवळ गणेशोत्सवाच्या काळात नव्हे, ते परमनंट प्रत्येक मंडळानं त्यांच्या भागामध्ये ते कॅमेरे ठेवावेत. म्हणजे ते त्याचा उपयोग कायमस्वरूपी त्या भागाच्या रक्षणासाठी किंवा एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी होऊ शकतो. आणि आपण गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो, सो हे CCTV कॅमेरे अशा पद्धतीच्या विघ्नाला दूर करण्यासाठी मदत करू शकतील. आपले चॅनलच्या मार्फतीने मी सर्वांना ते आवाहन करतो. हे पण असे दिसून आले आहे की बरेचसे दुकानमध्ये CCTV कॅमेरेज आहे, परंतु कोणतेही असे दुकानदारने रोड फेसिंग कॅमेरे लावले नाही. त्यांचे ध्येय फक्त दुकानचे आतचे सर्वेलन्स आणि हे आहे. त्यांना पण मी आवाहन करतो, कमीत कमी 1 कॅमेरे, मल्टिपल कॅमेरेज अगर आपण लावले आहे तर कमीत कमी 1 कॅमेरे असे लावा जे बाहेरचे रोडवर पण सर्वेलन्स होऊ शकते. त्यामध्ये पोलिसांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये यश मिळणार आहे. पण सर काय आहे, गेली 15 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे, संवाद प्रतिवाद. अनेक अधिकारी आले. ज्या वेळेला कोल्हापूरच्या ट्रॅफिकचा विषय निघाला त्यावेळी ट्रॅफिक सिग्नल असेल किंवा काही ते बोर्ड्स असतात, दिशादर्शक बोर्ड किंवा सूचनांचे फलक असतात किंवा CCTV असतात, हे सगळे विषय पुन्हा कोल्हापूर महानगरपालिकेशी निगडीत असतात. आणि कोल्हापूर पोलीस दल आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यामध्ये कधी ताळमेळच असत नाही. तुम्ही काही प्रयत्न सुरू केले आहेत का? कारण CCTV असेल किंवा अन्य अनेक सुविधा असतील, तुम्हाला महानगरपालिकेची साथ असणं गरजेचं आहे. आता आमचे खूप चांगला कोऑर्डिनेशन डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचे मला दिसत आहे. रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशनचे जिल्हाधिकारी महोदय असो किंवा महानगरपालिकाचे आयुक्त महोदय असो, तर हे 3 आणि जिल्हा परिषदचे CEO, हे चौघांचे खूप चांगलं कोऑर्डिनेशन सध्या दिसत आहे. बरेचसे असे मॅटर झाले आहे, तुम्हाला ते पण दिसणार की मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे. परवा रंकाळा परिसर जिथे ट्रॅफिकचे सर्वात जास्त कोंडी असतात शहरामध्ये, तिथे पण आम्ही निशुल्क जवळपास 100 लोकांची बंदोबस्त देऊन महानगरपालिका आयुक्त साहेबांना ते अतिक्रमण पण तिथे काढलेलं आहे. परंतु ट्रॅफिकचे पण जे समस्या आहे ते दॅट इज नॉट ए सिंगल डिपार्टमेंट प्रॉब्लेम, दॅट इज ए ते एक मल्टी स्टेक होल्डर प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये जनप्रतिनिधीचे सपोर्ट, त्यामध्ये नगरपालिकाचे ॲक्शन आणि पोलिसांचे सपोर्ट त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासारख्या नागरिकांची स्वयंशिस्त. ते पण शिस्तीसाठी आम्ही बरेचसे कारवाई पण केलं आहे. या वर्ष फक्त 7 महिन्यामध्ये जवळपास 1100 लोकांवर ड्रंक अँड ड्राईव्हचे आम्ही केसेस केलं आहे. 40 पालकांवर आम्ही मागचे 2 महिन्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे, जे 16 वर्ष किंवा 15 वर्षे मुले ते गाडी घेऊन फिरतात, ते खूप डेंजरस आहे. त्यांच्या पालकांवर आम्ही गुन्हे दाखल केले.
तर इन्फोर्समेंटचे ॲक्शन खूप चांगलं आहे, पण त्यामध्ये पब्लिकचे सपोर्टशिवाय ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि इंजिनिअरिंग इंटरव्हेन्शनशिवाय ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. कोल्हापूरला सर्वात महत्त्वाचे जे एक गरज आहे ते आउटर रिंग रोडची गरज आहे, जेणेकरून बाहेरचे जे ट्रॅफिक आहे ते बाहेरने पुणे बँगलोर ट्रॅफिक किंवा रत्नागिरी नागपूर ट्रॅफिक आहे, तर ते बाहेरने अगर रिंग रोडची व्यवस्था झाली तर कोल्हापूरचे ट्रॅफिकची समस्या, रोड जे 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वीचे रोड आहे तेच रोडवर ट्रॅफिक 3 पटने वाढलेलं आहे, ऑटो रिक्षाज वाढलेला आहे, तर त्यामुळे ट्रॅफिकची कोंडी दिसत आहे. परंतु असे अलार्मिंग सिच्युएशन नाही आहे की जंक्शनवर लोकांना 10-15 मिनिटचे बॅकलॉग जे मोठे मेट्रोजमध्ये दिसत आहे असे नाही आहे. पण सर ती परिस्थिती व्हायला लागली आता. तर त्यासाठी आम्ही आता 100 लोकांची आम्ही सिटी ट्रॅफिकचे आमचे मॅनपॉवर आहे त्यांना आम्ही आणखी लोक दिलं आहे, आणखी 40 होमगार्ड त्यांना आणखी दिलं आहे, जेणेकरून आमचे महत्त्वाचे जे कॉरिडोर्स आहे, महत्त्वाचे जे रोड आहे, आता आपल्याला प्रत्येक इम्पॉर्टंट जंक्शन्सवर कमीत कमी रात्री 11 वाजेपर्यंत आणि सकाळी ट्रॅफिकचे गर्दीचे वेळे आमचे लोक दिसणार आहे. बरेचसे सिग्नल्स जे बंद होते नगरपालिकासोबत कोऑर्डिनेशनमध्ये ते सिग्नल्स पण सुरू झालेलं आहे. फक्त आजचे परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये कारणवेज सिग्नलमध्ये फक्त 4-5 सिग्नल आहे जे बंद आहे आणि आणखी आम्ही काही 10 सिग्नल्सची डिमांड केलेलं आहे. ते पण मला विश्वास आहे नगरपालिका ते सिग्नल्स बसवून देणार आहे, जेणेकरून आणखी सुरळीत ट्रॅफिकची समस्याला हाताळता येईल. वर्षानुवर्ष मी एक प्रश्न विचारतोय पण त्याचं योग्य उत्तर कोणीच देऊ शकत नाही आहे, कारण तो तुमच्या अखत्यारीच्या बाहेरचा प्रश्न असतो. पण तरी मी विचारतो की हे जे काही पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता आहे ही भरून निघणार आहे का? म्हणजे आज तुम्ही बोलता बोलता म्हटलात की कोल्हापूर शहरासाठी 100 आज तुमची क्षमता आहे शहर वाहतूक शाखेची. आज ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहरातील वाहनांची संख्या वाढती आहे, जवळपास रोज सगळं आपण फ्लोटिंग पॉप्युलेशन गृहीत धरलं तर रोज 5 ते 5.5 लाख लोक रस्त्यावरती कोल्हापूरचे असतात. यांच्यासाठी 100 पोलीस हे कसे पुरणार? मॅनपॉवरची शॉर्टेज सध्या कोल्हापूर पोलीस दलामध्ये सध्या नाही, वर्षानुवर्ष आहे. 2911 आमची स्ट्रेंथ आहे, 31 पोलीस स्टेशन आहे. असे बरेचसे आमचे पोलीस स्टेशनचे विभाजनचे पण प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. हायकोर्ट आणि एअरपोर्टसाठी पण नवीन बंदोबस्त हायकोर्टचे एस्टॅब्लिशमेंट कोल्हापूरमध्ये 1 वर्षापासून कार्यान्वित आहे. एअरपोर्टचे विस्तार होत आहे, एअरपोर्टसाठी पण सिक्युरिटीसाठी आम्ही मॅनपॉवर प्रस्ताव सादर केलेला आहे. गुन्हाचे व्याप्ती, गुन्हाचे डायव्हर्सिफिकेशन, सायबर क्राईम्स, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, वेगवेगळे नवीन असे चॅलेंजेस पोलिसांसमोर आले आहे, ज्यामध्ये मॅनपॉवरची कमतरता सध्या भासत आहे आणि ते जेव्हापर्यंत ते नवीन मॅनपॉवर सँक्शन होत नाही तेव्हापर्यंत ते इश्यू राहणार आहे. कोल्हापूरमध्ये जिल्हा वाहतूक शाखा असे नाही आहे जे बरेचसे जिल्ह्यामध्ये आहे, त्यांचे पण प्रस्ताव आता आम्ही शासनाला पाठवत आहे. आणि मला वाटते की काही ठराविक नवीन पोलीस स्टेशन अगर सँक्शन झाले आणि एअरपोर्ट आणि हायकोर्टचे सँक्शन झाले आणि जिल्हा वाहतूक शाखा जे आम्ही प्रस्ताव पाठवत आहे ते अगर मंजूर झाले तर ते जे मॅनपॉवरचे इश्यूज आहे ते ओव्हरऑल त्यामध्ये काही कुशन भेटणार आहे. परंतु तरी पण आमचे 2911चे जे फोर्सेस आहे त्यामध्ये हायली मोटिवेटेड होऊन आमचे अंमलदार अधिकारी जे आहे ते 12-12, 14-14 तास कमीत कमी काम करून ते सुरळीतपणे पार पाडण्याचे पूर्णपणे प्रयत्न करत आहे. पोलीस दलाबद्दल खूप अपेक्षा असतात, तुमच्यासमोर अनेक चॅलेंजेस आहेत, त्यामुळे अनेक ब्लेम पण होत असतात. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामधनं ब्लेम निर्माण होतो तो म्हणजे आर्थिक गुन्ह्यांचा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या अशा LLP कंपन्यांनी हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे, आम्ही बातम्या देऊन थकलेलो आहे. पण तरीसुद्धा या अशा LLP कंपन्या, AS ट्रेडर्स हे त्याच्यातलं एक केवळ नाव आहे, अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांनी लोकांना लुटलेला आहे, लुबाडलेला आहे. पण याच्याबद्दलचा तपास म्हणावा तेवढा गतीनं आणि सिरियसली होत नाही, हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतो. अनेकदा याच्याबद्दल सर्वच प्रसारमाध्यमांनी लिहिलेलं आहे. लोकांना माहिती आहे उजळ माथ्यानं आरोपी वावरत असतात, एजंट फिरत असतात आणि तुमची आर्थिक गुन्ह्यान्वेषण शाखा जी आहे त्यानं आजवर काय केलं, त्यातनं किती रिकव्हरी केली, किती लोकांनी तुमच्याकडं मोकळेपणाने येऊन फिर्यादी दिल्या, याच्याबद्दलचा एकदा पूर्णपणे एक तटस्थपणानं त्याचं एकदा काही तुम्ही तपास किंवा त्याचा काही आढावा घेतला आहे का? नाही, काही जे मल्टीलेवल मार्केटिंगचे फ्रॉड्स आहे AS ट्रेडरसारखे त्यावर सध्या पण तपास सुरू आहे. जे मुख्य आरोपी होते सर्व अटक आहे.
आजपर्यंत जे मुख्य आरोपी आहे आज पण त्यांचे हायकोर्टने बेल सँक्शन केलेला नाही. हो, लोहित सिंग सुभेदार अटकेत आहे, तर पण लोकांचे जे पैसे अडकलेले आहेत त्यांना रिलीफ काय? ते MPID गुन्ह्यामध्ये त्यांचे जे जंग मालमत्ता आहे त्यांना जप्त करण्याचे, त्यांचे निलाव करण्याचे आणि त्यांच्यातून उत्पन्न झालेला पैसे इन्व्हेस्टर्सला परत करण्याची तरतूद आहे. तर ते एक मोठी प्रोसिजर आहे. ते AS ट्रेडरचे केसमध्ये पण आणि इतर जे MLM केसेस आहे त्यामध्ये पण ते प्रोसेस सध्या सुरू आहे. एक DSK विरुद्ध ते गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे पण शासन स्तरावर सर्व जंगल मालमत्ता एकत्रित डिस्पोज करण्याचे आणि त्यांचे पैसे इन्व्हेस्टर्सला परत करण्याचे पण ते प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये पण कोल्हापूरचे जवळपास 248 इन्व्हेस्टर्स आहे ज्यांचे कोटी रुपये फसवणूक झाले आहे. पण आमच्याकडे प्रामुख्यानं हे जे काही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा लेट जे आहे MLMचे प्रमाण जनजागृतीमुळे असे समाज माध्यमने जे त्यांचे विरुद्ध जे मोहीम चालवले त्यांच्यामुळे ते कमी झालेला दिसून येत आहे. सध्या MLMचे मागचे 3 महिन्यामध्ये असे मोठ्या प्रमाणात MLMचे फ्रॉडचे केसेस सध्या इमिडिएटली समोर आलेला नाही आहे. आम्ही EOW मध्ये आमचे एक DYSP आणि अधिकारी आणि अंमलदार त्यांचे पण मॅनपॉवर मागचे 1 महिन्यामध्ये वाढवले आहे. ज्या अपेक्षेने वाढवलं पाहिजे त्या अपेक्षेने नाही, परंतु काही फार त्यांचे मॅनपॉवर वाढवले आहे. सध्या बाळू मामा ट्रस्ट विरुद्ध जे एक मोठा 420चे गुन्हा आहे त्यांचे तपास सुरू आहे. त्यांच्यासाठी शासनाने SID पण नेमून दिलं आहे, SIT पण नेमून दिलं आहे आणि त्यांच्यावर पण तपास सुरू आहे. आणि असे जे मोठे इन्व्हेस्टर्स, मोठे प्रमाणात इन्व्हेस्टर्सचे जे फ्रॉड होत आहे तर त्यांच्यावर प्रभावी इन्व्हेस्टिगेशन हो यासाठी EOWला आणखी कसे त्यांचे बळकटीकरण करता येईल त्याबद्दल आमची कारवाई सुरू आहे. आपले माध्यमाने मी सर्वांना अपील करू इच्छितो की असे कोणतेही स्कीम एक्झिस्ट करत नाही जे 10% 15%ने व्याजाने पैसे देत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जे जमत नाही दॅट इज ए रेड फ्लॅग. या दिवशी तुम्हाला असे हायर रिटर्न कोणी प्रॉमिस करत आहे ते तुम्हाला 1 दिवस 1 महिने 2 महिने 3 महिने परत ते ऑनर करणार, 6 महिने परत ऑनर करणार. आणि त्यांचे मल्टी लेवल मार्केटिंगचे डेफिनेशन हेच आहे. इनिशियली मार्केटिंगचे लेअर छोटे असतात, नंतर रिटर्न्स देऊन ते आणखी इन्व्हेस्टर्सला अट्रॅक्ट करतात आणि एक दिवस सर्वांचे पैसे घेऊन ते पसार होतात. काय झालं सर, ही आता मोडस ऑपरेंडी सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा मोह सुटत नाही, त्यामुळे लोक पैसे इन्व्हेस्ट करतात. पण दुसरीकडं पोलिसांकडनं त्याच्यावरती जबरदस्त ॲक्शन घेतली जात नाही. त्यामुळं अशा कंपन्या उघडून पैसे लाटायचे आणि नंतर पळून जायचं. म्हणजे आजही AS ट्रेडर्सचे कितीतरी संचालक आणखीन एजंट हे निवांत फिरतायत, काही परदेशामध्ये आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतचा जो काही पोलिसांचा तपास झाला तो समाधानकारक आहे का, हा प्रश्न मी आत्तापर्यंत 3 पोलीस अधीक्षकांना विचारलेला आहे. आतापर्यंत जे तपास झालेला आहे ते कंपॅरेटिव्हली बरेचसे पॅरामीटर्सवर झालेलं आहे. ते मालमत्ताबद्दल पण संबंधित SDMकडे मालमत्ता जप्ती आणि निलावची प्रक्रिया पण सुरू आहे. आणखी आता थोडे दिवसापूर्वी AS ट्रेडरचे काही इन्व्हेस्टर्स मला येऊन भेटले होते. त्यांचे जे तपासमध्ये काही अपेक्षा आहे की ते तपासमध्ये आणखी काही लोक आहे जे सुटलेलं आहे, जे त्यांना वाटत आहे की जे इन्वॉल्ड आहे, परंतु त्यांच्याबद्दल सध्या कागदोपत्री पुरावा नाही आहे. मुख्य आरोपीचे अगर नातेवाईक आहे तर त्यांच्याबद्दल कागदोपत्री पुरावा जेव्हापर्यंत उपलब्ध होत नाही तेव्हापर्यंत त्यांना अटक करणे आणि त्यांच्याविरुद्ध पुरावा गोळा करणे ते पोलिसांसमोर सर्वात मोठा चॅलेंज आहे. परंतु असे जे पण MLM या इन्व्हेस्टर्सचे फसवणूकचे गुन्हा दाखल झालेला आहे आतापर्यंत, मोस्ट ऑफ द गुन्ह्यामध्ये जे मेन सरगना आहे आणि इतर आरोपी आहे त्यांना पोलिसांनी अटक केलं आहे. त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई पण सुरू आहे. आणि पुढे अशी अगर MLMचे मोठे प्रकार आले तर त्यांना आणखी जास्त मोठी एक टीम चे आदेशित करून मोठ्या टीमचे माध्यमाने ते तपास ॲज क्विकली एज पॉसिबल कसे कंप्लीट करता येईल यावर आम्ही भर देणार आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आजकाल हे जे काही सगळे सायबर फ्रॉड आणि सायबर फसवणूक होती आहे, डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार अस्तित्वात नाही हे वारंवार सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तशा जाहिराती येत आहेत, पण तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा चांगल्या सुशिक्षित लोकांची फसवणूक झालेली आहे. आता हे अशा पद्धतीनं जे काही सायबर क्राईम होत आहे, सायबर फ्रॉड होत आहेत, ह्याचा तपास करण्यासाठी सुद्धा तुमची आता एक सायबर विंग आहे.
पण या सायबर विंगमधले जे काही तुमचे ऑफिसर्स आहेत त्यांना त्या लेवलला सतत अपग्रेडेशन करणारं ट्रेनिंग दिलं जाते का? ट्रेनिंग जे आमचे सायबर पोलीस स्टेशन आहेत त्यांचे लोक खूप चांगले आहे, खूप चांगले ट्रेंड आहे. परंतु सायबर फ्रॉडचे प्रमाण या पद्धतीने वाढलेलं आहे की आमचे जे एकमेव सायबर पोलीस स्टेशन आहे ते बरेच वेळा ते इतके क्वांटम ऑफ फ्रॉडला एकत्रित लक्ष देण्यामध्ये ते स्ट्रगल करत आहे. आता खूप अवेअरनेस पण झालं आहे, तरी पण लोक ते फ्रॉड्समध्ये ते अडकतात. आता इमिडिएटली अगर आम्ही 1930वर कॉल केले आणि डिटेल्स दिले तर पेमेंट गेटवेवर मनी ते ब्लॉक करतात. 3 दिवसापूर्वीची घटना आहे. एक ट्रेडर, कोल्हापूरचे एक ट्रेडर, त्यांचे 22 लाख रुपयाचे सायबर फ्रॉड झाले आणि काल त्यांनी आम्हाला मेसेज केले आमचे सायबर पोलीस स्टेशनचे इंटरव्हेन्शनमुळे ते पूर्ण 22 लाख रुपये त्यांना परत भेटले. अच्छा. कोर्टाची ऑर्डरने. ओके. आता एक मोठी शोरूमची कंपनीचे 2.5 कोटी रुपयाचे फ्रॉड झालं होतं. 7 दिवसानंतर त्यांनी हे माहिती पोलीसच्या समोर त्यांनी आणली. आता परत त्याच मॅटरमध्ये पण 82 लाख रुपयाचे आम्ही अमाऊंट फ्रीज करण्यामध्ये आणि काही दिवसामध्ये ते 82 लाख रुपये त्यांना परत भेटणार आहे. यांचे पण कारवाई सुरू आहे. सायबर आता गव्हर्नमेंटने 2 मॉड्यूल पण सुरू केले आहे, मनी रेस्टोरेशन मॉड्यूल आणि ग्रीव्हान्स रिडक्शन मॉड्यूल. मनी रेस्टोरेशन मॉड्यूलमध्ये 50,000 पेक्षा कमी रकमचे अगर सायबर फ्रॉड झालेला आहे ज्यामध्ये FIRची पण गरज नाही आहे, त्यामध्ये सध्या कोर्टची परवानगीची पण गरज नाही आहे पैसे परत करण्यामध्ये. ते पैसे अगर होल्ड झालेला आहे तुम्ही आमचे नजदीकचे पोलीस स्टेशनला संपर्क करा. तुमचे ते एक फॉर्म तुम्हाला CIR पोर्टलवर भरून घेतील आणि 10 ते 15 दिवसमध्ये ते पैसे परत येत आहे. असे 250 प्रकरणमध्ये मागचे 1 महिन्यामध्ये कोल्हापूर पोलीसने लोकांचे 15 लाख रुपये जे सायबर फ्रॉड झाले होते ते परत केलेलं आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालं आहे. पुढे पण यांच्यावर आमची कारवाई सुरू आहे. आणि मी परत सर्वांना याबद्दल पण मी आवाहन करतो की कोणीही बँक तुम्हाला कोणत्याही डिटेलसाठी विचारत नाही, कोणीही तुम्हाला OTP विचारत नाही, डिजिटल अरेस्ट सारखे कोणतेही प्रकरण नाही. व्हिडिओ कॉलवर किंवा कोणत्याही कॉलवर तुम्हाला कोणीही अटक करू शकत नाही तरी, आणि कोणीही तुमचे लाईटचे कनेक्शन बंद करत नाही आणि स्मार्ट मीटर क्लोज करत नाही. तर असे कोणतेही भूलथापाचे बळी पडू नये. जास्तीत जास्त अवेअरनेस अगर असले तर त्यामध्ये सायबर फ्रॉडवर आला घालता येईल. मागचे 3 महिन्यामध्ये जे मोठा सायबर फ्रॉडचं इन्व्हेस्टिगेशन होतं त्यामध्ये आम्ही बरेचसे म्यूल अकाउंट्सवर पण कारवाई केलेलं आहे. ते जे 2.5 कोटीचे फ्रॉडचे गुन्हे आहेत त्यामध्ये आम्ही गुजरात आणि इतर ठिकाणातून 5 आरोपीला आतापर्यंत अटक केलं आहे. मल्टी लेयर्ड मॉड्यूल आहे, त्यांचे पैसे एक अकाउंटमध्ये जात नाही, 100 अकाउंटमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. तर ते सायबर फ्रॉडचे ऑफेन्सचे इन्व्हेस्टिगेशन एक खूप मोठा चॅलेंज आहे. बट बेस्ट पॉसिबल एफर्ट घेऊन कोल्हापूर पोलीस ते पैसे परत करण्यासाठी आणि आरोपीला अटक करण्यासाठी कारवाई करत आहे. पण सर, इचलकरंजीमधली जर गेल्या काही महिन्यातली किंवा गेल्या काही वर्षातली ट्रॅडिशन बघितली तर तिथले अनेक व्यापारी हे फसवणुकीसाठी म्हणजे इतक्या लोकांची फसवणूक झाली तिथे, एकतर दिवाळखोरी काढायची आणि गायब व्हायचं, किंवा हे गुजरात किंवा अन्य राज्यातले जे व्यापारी आहेत ते इथल्या इचलकरंजीतल्या व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करतात, त्यांच्याकडनं माल उचलतात आणि नंतर पैसे परत देत नाहीत. या आर्थिक फसवणुकीच्या गुन्हे इचलकरंजीमध्ये खूप वाढलेले आहेत. दुसरीकडं इचलकरंजीमध्ये ही जी काही तुमची टोळी युद्ध जे आहे ते असेल किंवा संघटित गुन्हेगारी असेल याचं प्रमाण पण खूप मोठं आहे. म्हणजे तिथल्या अनेक टोळ्यांचे कारनामे आम्ही रोज बातम्यांत देत असतो. याच्यावरती कंट्रोल काय येत नाही अजून? बरेचशा मॅटरमध्ये आम्ही मागच्या 3 महिन्यामध्ये इचलकरंजीचे सो कॉल्ड जो टोली युद्ध होता त्यांच्यावर आम्ही कारवाई पण केलेलं आहे. मागचे 1-2 महिन्यामध्ये काही असे टोलीवर बरेचसे टोली इचलकरंजीचे ऑलरेडी मोक्काचे केसेसमध्ये जेलमध्ये सध्या आहे आणि काही टोलीचे जे आरोपी बाहेर आले होते त्यांनी परत गुन्हे केलेला आहे. त्यांच्यावर बेन कॅन्सलेशनची पण आमची कारवाई सुरू आहे. आणि इचलकरंजीमध्ये ओव्हरऑल जे 1-2 गँगवॉर सुरू होते त्यांच्यावर इफेक्टिव्ह कारवाई आम्ही केलेलं आहे. मागचे 3 महिन्यामध्ये काही गुन्हे दाखल करून सर्व आरोपी जवळपास 20 ते 25 असे आरोपी आणि सर्व लहान 20-25 वर्षाचे यंगस्टर्स आहे जे ते टोली युद्धमध्ये इन्व्हॉल्ड आहे. सर्व सध्या आजच्या परिस्थितीमध्ये ते जेलमध्ये आहे. त्यांच्यावर इफेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये त्यांचे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे प्रपोजल्स आणि MCOCचे प्रपोजल्स ते बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामध्ये पण मला वाटत आहे की थोडे दिवसामध्ये इचलकरंजीमध्ये जे टोली युद्धचे लोक कधी ते माहिती किंवा बातमी येत आहे त्यावर पण आल्या घालण्यामध्ये कोल्हापूर पोलीसला
यश प्राप्त होणार आहे. कोल्हापूरमध्ये इचलकरंजीमध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेसचे प्रमाण जास्त होण्याचे कारण हे आहे की इचलकरंजी एक खूप मोठा टेक्स्टाईलचे हब आहे आणि मोस्ट ऑफ द जे मटेरियल्सचे कमोडिटीजचे जे एक्सचेंज होत आहे ते मोठे जे त्यांचे मार्केट आहे सुरतमध्ये, गुजरातमध्ये किंवा दिल्लीमध्ये त्यांचे व्यापारी सोबत असतात. तर त्यांचे पण आम्ही प्रबोधन करू रेग्युलर करत असतो की ते तुम्ही असे नवीन कोणीही व्यक्तीला ज्यांचेपर्यंत तुमचे विश्वास संपादन पूर्णपणे झालेला नाही यांना मोठ्या प्रमाणाचे तुम्ही ऑर्डर सप्लाय करू नका जेव्हापर्यंत त्यांचे क्रेडेन्शियल्स तुम्ही व्हेरीफाय करत नाही. बरेचसे मॅटरमध्ये पॅनिक सेलिंग पण आम्हाला दिसले आहे की माल्स द्यायचे म्हणून त्यांनी माल दिले आणि नंतर ते पैसे परत आले नाही. मागचे 3 महिन्यामध्ये मला वाटते असे 5-6 420चे आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. परंतु असे पण आमचे निदर्शनास आले आहे की बरेचसे जे इकॉनॉमिक ऑफेन्सेसच्या नावाने तक्रार घेऊन येत आहे की मागचे 7 वर्षापासून त्यांचे देवाणघेवाणचे प्रकरण सुरू आहे आणि प्रत्येक देवाणघेवाणमध्ये 1000 रुपये, 10,000 रुपये, 50,000 रुपयाचे प्रकरण आहे आणि त्यांचे म्हणणं आहे की 7-8 वर्षामध्ये ते फसवणुकीचे प्रकरण ते 10 लाख रुपयेपर्यंत गेलेलं आहे. ॲक्च्युली दॅट इज नॉट ए इकॉनॉमिक ऑफेन्स, दॅट इज ए ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ते आणि त्यामध्ये आमचे धोरण क्लिअर आहे की तुमचे जे देवाणघेवाण जे सतत सुरू आहे ज्यामध्ये फ्रॉडुलंट इंटेन्शन नव्हता त्यामध्ये पोलीस मनी रिकव्हरी एजंटसाठी काम करणार नाही. तर त्यामध्ये ज्यामध्ये क्लिअर फ्रॉडुलंट इंटेंट फर्स्ट ट्रान्झॅक्शनपासून दिसत आहे त्यामध्ये आम्ही लगेच गुन्हा दाखल करत आहे. काल पण आम्ही 5.5 लाख रुपयाचे फ्रॉडचे, काल 18 लाख रुपयाचे फ्रॉडचे शिवाजीनगरमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि असे 420चे गुन्ह्यामध्ये आम्ही गुन्हा पण दाखल करत आहे, आरोपी पण घेऊन येत आहे आणि त्यामध्ये यांचे जे व्यापारी वर्ग आहे त्यांचे पण प्रबोधन पण करत आहे जेणेकरून यासारखे गुन्हे कमी होण्यामध्ये मदत होणार. आत्तापर्यंत माझ्याशी IPS ऑफिसर निलोत्पल बोलत आहेत. आता मी वर्दीच्या आतले सिटिझन ऑफ इंडिया, एक सुशिक्षित सुजाण नागरिक असलेल्या निलोत्पल यांना प्रश्न विचारतो. एकीकडे आपण असं म्हणतो की दुबईमध्ये बघा, स्वित्झर्लंडमध्ये बघा, क्राईम रेट जवळपास नसल्यासारखा आहे, कारण तिथं कायदा ज्या पद्धतीनं राबवला जातो त्यामुळं कायद्याची भीती आहे, त्यामुळे गुन्हेच घडत नाहीत. भारतामध्ये असं होणं खरोखर शक्य आहे का? आहे, एकदम शक्य आहे. थोडा सिटिझन्सचे अवेअर होणे, थोडा सिटिझन्सचे रूल बाउंड होणे, लॉ बाउंड अगर झाले. आम्ही ऑलरेडी डेव्हलपिंग नेशन ते डेव्हलप्ड नेशनकडे आमचे वाटचाल सुरू आहे. तर त्यामध्ये मला वाटते की सोसायटीमध्ये ज्या फास्ट पद्धतीने चेंजेस सुरू आहे तर त्यामध्ये ते क्राईम कमी होणार. क्राईम जे आहे, क्रिमिनॉलॉजी जे सब्जेक्ट आहे ते एक 200 वर्ष पूर्वीचे सब्जेक्ट आहे. ब्रिटिशच्या काळात पण गुन्हे होत होते आणि आता पण गुन्हे होत आहे, पुढे पण गुन्हे होणार. काही गुन्ह्याचे प्रमाण कम होणार, काही गुन्ह्याचे मला तर वाटतंय की गुन्हेगारी हा माणूस पृथ्वी तलावरती आल्यापासून गुन्हेगारी आहे, त्याचं फक्त एक स्थित्यंतर बदलत होणार, इव्हॉल्व्ह होणार, ट्रान्झिशन होणार. आता इकॉनॉमिक ऑफेन्सेस वाढत आहे, सायबर क्राईम वाढत आहे, बॉडी ऑफेन्सेस किंवा इतर ऑफेन्सेस. जसे जसे सोसायटी डेव्हलप होणार क्राईमचे प्रारूप चेंज होणार. तर लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजची गरज दुबईला पण आहे, युनायटेड स्टेट्सला पण आहे. युनायटेड स्टेट्समध्ये पण जे मोस्ट डेव्हलप्ड नेशन तुम्ही म्हणतात त्यामध्ये पण ड्रग्सचे NDPSचे प्रमाण खूप जास्त आहे, थेफ्टचे प्रमाण जास्त आहे, बॉडी ऑफेन्सेसचे प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये मी स्वित्झर्लंड किंवा न्यूझीलंडचं उदाहरण असं दिलं की तिथं असं म्हणतात की तिथे पोलिसांना काही कामच नाही आहे. ते कारण की ते खूप एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, खूप डेव्हलप्ड नेशन आहे आणि त्यामध्ये लॉ एन्फोर्समेंटबद्दल जागरूकता पण त्या पद्धतीची आहे. आपण दिल्ली मेट्रो किंवा इतर मेट्रोमध्ये बघितले तर तिथे पूर्ण मेट्रो स्पीक अँड स्पॅन असते. त्यामध्ये एन्फोर्समेंट पण चांगलं आहे, लोकांची अवेअरनेस पण आहे. तर जसे जसे अवेअरनेस वाढणार, लोकांची ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ थिंग्स वाढणार आणि जसे जसे आम्ही डेव्हलप नेशनकडे आमची वाटचाल सुरू आहे तर गुन्हेगारी नक्की कमी होणार आहे. परंतु काही ना काही नवीन फॉर्ममध्ये त्यांचे ट्रान्झिशन होणार आहे. तर लॉ एन्फोर्समेंट आणि क्रिमिनल्सचे जे सो कॉल्ड युद्ध आहे या सो कॉल्ड धावपळ सुरू आहे ते सुरू असणार, परंतु त्यांचे फॉर्म्स, पोलिसिंगचे फॉर्म्स पण चेंज होणार आहे आणि क्राईम्सचे फॉर्म पण चेंज होणार आहे. बेस्ट पॉसिबल सिटिझन सेफ पोलिसिंग कसे देता येईल अशी धोरण
आता पण कोल्हापूर पोलीसचे आहे आणि पुढे पण राहणार आहे. तुम्ही बेसिकली इंजिनियर आहात. IPS व्हावं असं का वाटलं? असं काय त्यावेळेला IPS मधलं अट्रॅक्शन होतं? सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल माझी हे होती, मी 12वी क्लासमध्ये होतो आणि मला एक डोमिसाईल सर्टिफिकेटची गरज होती. मला कोणाने सांगितले की ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेटणार आहे. तर मला माहीत नाही होतं की प्रक्रिया काय आहे. ॲज ए स्टुडंट, क्लास 12 स्टुडंट मी जिल्हाधिकारी कार्यालयाला गेलो. तिथे जवळपास 300 लोक जिल्हाधिकारीच्या जनता दरबारसाठी वेट करत होते. तिथे मला एक स्टेशनवर भीक मागणारी एक अदरवाईज एबल्ड, विकलांग, दिव्यांग महिला ते दिसली, जे मला रेल्वे स्टेशनवर रेग्युलरली दिसत होते. त्यावेळी फर्स्ट टाईम मला असं वाटले की यांची अपेक्षा अगर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षककडून आहे की यांचे काही इश्यू ते रिझॉल्व करू शकतो, तर ते सोसायटीमध्ये 2-3 पोझिशन्स जे ॲक्च्युअलमध्ये सोसायटीमध्ये इम्पॅक्ट आणू शकते, ते कटिंग लेवलवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर यंत्रणा आहे, IAS, IPS आणि इतर यंत्रणा. तर फर्स्ट अट्रॅक्शन तिथे झालं होतं. आमची इंजिनिअरिंगची नोकरी सुरू होती, परंतु मनात असे खंत होते की सोसायटीसाठी आम्ही असे कोणतेही स्पेसिफिक इनडायरेक्ट कंट्रीब्युशन नेशन बिल्डिंगमध्ये होतं ज्या कंपनीमध्ये मी काम करत होते, परंतु डायरेक्ट कंट्रीब्युशन सोसायटीसाठी किंवा यांच्यासाठी नव्हता. म्हणून आम्ही ते नोकरीचे राजीनामा देऊन सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली आणि नंतर IPSमध्ये आमची सिलेक्शन झालं. तुमच्या IPSच्या प्रवासाबद्दल नंतर पुन्हा कधीतरी आपण गप्पा मारू. पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक निलोत्पल सर तुमच्याकडे येतो. गणपती आता तोंडावर आहे, गणेशोत्सव तोंडावर आहे. नेहमीप्रमाणे नेहमीची येतो पावसाळा, त्या पद्धतीनं तुमच्या आता बैठका सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय तुमच्या बैठका सुरू आहेत. शहर पोलीस उपाधीक्षक मॅडमनी सुद्धा बैठक घेतलेली आहे. पुन्हा एकदा यावेळीसुद्धा आपण न्यायालयाच्या आदेशानुसार जे काही ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठीचे नियम आहेत त्याची अंमलबजावणी करणार म्हणून सांगितलेलं आहे. 2 स्पीकरना परमिशन असेल आणि अन्य कोणत्याही पद्धतीच्या ध्वनी प्रदूषणाला थारा नाही म्हणून सांगितलेलं आहे. वर्षानुवर्ष हे सुरू आहे, पण प्रत्येक मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजतोच. यावेळी तुमचं नियोजन काय असणार आहे? काय आवाहन कराल? मी सर्वांना परत ते आवाहन करतो की प्रदूषणमुक्त, ध्वनी प्रदूषणमुक्त अगर आम्ही गणपती साजरा केले. पूर्वीचे गणपती कसे होत होता, पारंपरिक वाद्ययंत्र, ढोल ताशे, लेझिम या सर्वसोबत गणपती होत होत्या. आता पण बरेचसे मिरवणूक पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100-150 वर्षापासून पारंपरिक वाद्ययंत्रचे वापर करून ते मिरवणूक काढतात. हे जे नवीन पद्धत डॉल्बी किंवा DJ यांचे सुरू झालं आहे, त्यांचे खूप नुकसान पण आहे. कोल्हापूरचे इतिहासमध्ये 10 वर्षापूर्वी एक इमारत पडले, तिथे 2 लोकांचे मृत्यू झाले. बरेचसे लोकांना इमिडिएट कळत नाही, 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर त्यांचे हिअरिंग कॅपॅसिटी कमी होतात. पुन्हा बरेचसे लोकांना हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट सारखे पण प्रकरण. आणि आता तर त्या लेझर लाईटमुळे डोळ्यावरती पण परिणाम होतात. बद्दल पण आमची एक धोरण स्ट्रिक्ट आहे. आता पण मागचे 1 महिन्यापूर्वी कोणाने लेझर लाईटचे वापर केले होते, त्यांचे पूर्ण लेझर लाईट जप्त करून आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. ते 2 बेस, 2 टॉप आणि ध्वनी प्रदूषणचे मर्यादा खाली गणपती व्हायला पाहिजे. मी सर्वांना तेच आवाहन केलेलं आहे. आता आगमनचे मिरवणूक पण 1 दिवस निघणार आहे, विसर्जन पण 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीचे दिवस होणार आहे. यांची इफेक्टिव्ह अंमलबजावणी कोल्हापूर पोलीस करणार आहे. कोणतेही ड्रोनला परवानगी नसणार आहे, लेझर लाईट्सला परवानगी नसणार आहे, प्रेशर मिड्सला परवानगी नसणार आहे. ते डॉल्बी सिस्टम्स किंवा म्युझिक सिस्टम्सचे सर्व जे मालक आहे त्यांची 27 तारखेला आम्ही मीटिंग पण ठेवली आहे. त्यामध्ये आमचे धोरण आम्ही क्लिअर करणार आहे. पूर्ण रोड ब्लॉक करून जे मंडल ते पंडाल उभारतात त्यांचेवर पण आमची नगरपालिकासोबत चर्चा झाली आहे. त्यांचेवर पण आम्ही कडक कारवाई करून पूर्ण रोड तुम्हाला ब्लॉक करता येणार नाही, यांच्याबद्दल पण आम्ही इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करू. ओव्हरऑल अल्टिमेटली कोल्हापूरमध्ये जे गणपती सेलिब्रेशन आहे, पूर्ण महाराष्ट्रात 80,000 सार्वजनिक गणपती आहे, ज्यापैकी 8,520 सार्वजनिक गणपती कोल्हापूरमध्ये आहे. तर महाराष्ट्राचे 10% गणपती कोल्हापूरमध्ये आहे. एक हर्ष उल्हाससोबत गणपती साजरा होतात. बरेचसे सोशल मीडिया पण कमेंट मी वाचले आहे. मोर दॅन 60% लोकांचे म्हणणं आहे की डॉल्बी मुक्त गणपती व्हायला पाहिजे. तर त्यामध्ये अगर सर्व लोक एकत्रित आले,
लॉ इन्फोर्स आम्ही करणार आहे, परंतु गणपतीचे विसर्जनचे दिवशी कोणतीही वेगळा कायदा सुव्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही आतापासून इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन त्यांचे करत आहे. आणि यामध्ये गणपती मंडलचे सपोर्ट, जनप्रतिनिधीचे सपोर्ट आणि सर्व लोकांचे सपोर्ट अगर भेटले तर नक्की पूर्ण ध्वनी प्रदूषणमुक्त गणपती साजरा करण्यामध्ये कोल्हापूर पोलीसला यश प्राप्त होणार आहे. बट कायद्याचे चौकटीत न राहून अगर कोणाने गणपती साजरा करण्याचे प्रयत्न केले, आम्ही आज पण एक वॉलपेपर रिलीज करत आहे की काय काय कानूनमध्ये प्रावधान आहे, काय काय तुमच्यावर पिनल ॲक्शन होऊ शकते आणि त्यामध्ये कारवाई करणे इज नॉट द सोल्युशन. कारवाईमध्ये बरेचसे दिवस 10 वर्षासाठी आपल्याला पासपोर्ट भेटणार नाही, 10 वर्षासाठी तुमचे कोर्टचे चक्कर सुरू राहणार आहे. तर मतलब इट इज नॉट द विलिंगनेस ऑफ कोल्हापूर पोलीस टू ॲक्ट ऑन देम. कारवाई करण्याची वेळ येऊ नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. बट टू द बेस्ट पॉसिबल एक्सटेंट आम्ही कायद्याची अंमलबजावणी या गणपतीमध्ये करणार आहे. यावर्षी तुम्ही 2 दिवसापूर्वी या विसर्जन मिरवणुकीची पण पाहणी केली. काय होतं, आता गेली 20 वर्षे आम्ही थेट प्रक्षेपण करतोय की एकीकडं तुम्ही डॉल्बी मुक्तीवरती संपूर्ण लक्ष फोकस करता आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये एक वेळ सायंकाळची अशी येते की त्या महाद्वार रोड, पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावरती एवढी प्रचंड गर्दी होते की कोणत्याही क्षणी चेंगराचेंगरी होऊन काही अघटित घटना घडण्याची भीती असते. सो त्यावेळेला तो संपूर्ण जे काही मॉब कंट्रोल करण्यासाठी काही उपाययोजना करायला लागतात त्याच्याबद्दल फारसं लक्ष दिलं जात नाही. त्याच्याबद्दल काय यंदा विचार केलाय का? महाद्वार रोड खूप कंजेस्टेड रोड आहे, त्यांच्यावर पण सर्व गणपती मंडळाला विचार करण्याची गरज आहे. जे पर्यायी जे मार्ग आहे ते खूप चौडे मार्ग आहे, त्यावर तशी गर्दी होण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यांची पण आम्ही पाहणी केलेलं आहे. आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सर्वांसोबत एक मीटिंग ठेवली आहे, त्यामध्ये आमचे धोरण आम्ही क्लिअर करणार आहे. पर फक्त डॉल्बीवर केंद्रित न करता क्राऊडला कसे मॅनेज करता येईल आणि क्राऊडला कसे चॅनलाइज करता येईल त्यांच्यावर आमचे यावर्षी भर राहणार आहे. आम्ही रेड लाईट, ग्रीन लाईटसाठी सारखे सिग्नल पण लावणार आहे महाद्वार रोडवर की तुम्हाला जेव्हापर्यंत तुमचे ग्रीन लाईट आहे, रेड लाईट आहे तेव्हापर्यंत तुम्ही महाद्वार रोडवर थांबू शकतात आणि नंतर तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. अशी आमची सध्या धोरण आहे. आमची पुढचे आठवड्यामध्ये जे मीटिंग आहे त्यामध्ये आम्ही हे क्लिअर करणार आहे सर्वांसमोर. आणि आमची सर्वांना आव्हान आहे की अगर महाद्वार रोड ऑलरेडी रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहे, महालक्ष्मी परिसरचे जेव्हा जे पूर्ण रिडेव्हलपमेंट सुरू आहे त्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास विकास आढावामध्ये मला वाटते पुढचे वर्ष महाद्वार रोडवर बांधकाम सुरू असणार आहे, जेणेकरून ते पारंपरिक जे मिरवणूकचे मार्ग आहे ते वापरणे शक्य होणार नाही असं मला वाटत आहे. तर या वर्षापासून अगर पर्यायी मार्गचे वापर सुरू केला तर खूप चांगला सर्वांसाठी होणार आहे. एकत्रित डिसिजन अगर सर्वांनी मिळून घेतले तर पूर्ण कोल्हापूरसाठी, लोकांसाठी जे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होतात त्यांच्यावर पण आला घालण्यामध्ये भरपूर इफेक्ट होणार आहे आणि भरपूर मदत भेटणार आहे. आणि ओव्हरऑल जे 4-5 मंडळचे असे दिसत आहे की त्यांना महाद्वार रोडवर थांबवायचे आहे, ते पुढे जायचे नाही, ते यावर्षी होणार नाही यासाठी आम्ही नियोजन सध्या सुरू केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, 3-4 महिने झाले कोल्हापुरात येऊन, काय वाटते शहराबद्दल, शहरातल्या नागरिकांबद्दल, कोल्हापूरबद्दल? म्हणजे कोल्हापूरमध्ये येण्यापूर्वी कोल्हापूरबद्दल काही माहिती घेतली होतीत का आणि त्या माहितीचा आणि प्रत्यक्ष अनुभवाचा काय संबंध आहे? कोल्हापूर जेव्हा पोस्टिंग झाली होती तर बरेचसे लोकांनी सांगितले की तुम्ही खूप चांगले जिल्ह्यामध्ये जात आहे, लोक खूप चांगले आहे, प्रसार माध्यम खूप चांगला समन्वय ठेवतात, जनप्रतिनिधी खूप चांगले आहे. आणि हे पॉझिटिव्ह व्ह्यू घेऊन आम्ही कोल्हापूरला आलो होतो आणि हे पॉझिटिव्ह व्ह्यू माझी आणखी इन्फोर्स झालेलं आहे, रिइन्फोर्स झालेलं आहे की ते जे आम्हाला लोकांनी सांगितले होते खरोखर आहे. कोल्हापूरचे लोक खूप लोकप्रेमी आहे, कायदेची अंमलबजावणी करतात. ठराविक लोक तुम्ही सोडले तर त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई करणार. बट ओव्हरऑल कोल्हापूर एक खूप चांगली जागा आहे, ॲटमॉस्फिअर चांगला आहे, जनप्रतिनिधीचे सहकार्य खूप चांगलं आहे, इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन इज क्वाईट गुड. तर ओव्हरऑल मला एक पॉझिटिव्ह धारणा माझी कोल्हापूरचे जनताबद्दल आणि कोल्हापूर जिल्ह्याबद्दल आहे आणि ते आणखी दररोज फर्दर रिइन्फोर्स होत चालले गेले आहे. तर माझी फक्त एवढे आव्हान असणार आहे सर्वांना की कायद्याचे आणि नियमाचे अगर तुम्ही पालन केले
तर पोलिसिंगमध्ये पण कोल्हापूर पोलीसला चांगला सहयोग होणार आहे आणि जे पालन नाही करणार आहे आणि डेलिबरेट डिफॉल्ट करणार आहे त्यांच्या विरुद्ध कोल्हापूर पोलीसची एक स्ट्रिक्ट नो नॉनसेन्स धोरण अंमलबजावणी होताना आपल्याला सध्या सुरू होताना दिसणार आहे आणि पुढे पण हेच धोरण कायम राहणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन हे पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे आणि हे ब्रीदवाक्य कोल्हापूर पोलीस दलाकडून अंमलात यावं अशा शुभेच्छा देतो. ऑलरेडी ते काम करतायत, पण अधिक फोर्सफुली आणि अधिक पॉझिटिव्ह वेनं हे संपूर्ण काम व्हावं. आणि गेल्या 3-4 महिन्यामध्ये कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर काय काय कशा पद्धतीनं काम करतायत याच्याबद्दल निलोत्पल सरांनी माहिती दिलेली आहे. मला असं वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गुन्हेगारांच्या कुंडल्या आहेत त्याची माहिती आता पोलीस अधीक्षकांनी करून घेतलेली आहे. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये जसं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत संपूर्ण राज्यातला एक आदर्श जिल्हा ठरावा अशी कामगिरी आपल्या हातून हो, एवढ्याच शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळेपणाने बोललात याबद्दल खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.